आपल्या लहानपणी शाळेबाहेर असे मस्त लाल रसरशीत गुलाबजामुन मिळायचे. तुम्हाला आठवतंय का? तसेच हे बॉल मी बनवलेले आहेत. पण हे बॉल बनवलेले आहेत बीटरूट पासून. कारण आपण मुलांना बीट कशाप्रकारे जरी खाऊ घालायचं म्हटलं तर ते अजिबात खात नाहीत आणि बीटला काही चव नसते. त्याच्यामुळे सलाडमध्ये सुद्धा मुलं जरी ते तुम्ही सलाड करून दिलं तर ते वेचून बाजूला काढून ठेवतात. तर तुमच्या घरी एखादा सुद्धा बीट असेल ना, तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांना खाऊ घाला. तर इथे बघा मध्यम आकाराचा एक बीट घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं, कारण हे बीट व्यवस्थित बारीक होईल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आणि याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची. आता ही प्युरी आपल्याला गाळून वगैरे घ्यायची नाही. याच्या सकटच आपल्याला ही या रेसिपीमध्ये वापरायची आहे. कढईमध्ये इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं जिरं, पांढरे तीळ, त्याच्यासोबतच थोडासा हिंग घालायचा आणि आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1.5 वाटी पाणी. तर इथे मी साधारण 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये जी करून घेतलेली बीटरूटची प्युरी होती ती घालायची. त्याच्यासोबतच चवीनुसार मीठ घालायचं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला आपल्याला 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची. 5 मिनिटानंतर हे पाणी छान उकळलं जातं. आता आपण याच्यासाठी घेणार आहोत पाऊण वाटी रवा. तर लहान मोठा कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. एका हाताने हा रवा या पाण्यामध्ये सोडत दुसऱ्या हाताने मस्त ढवळून याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता हा रवा यातलं पाणी शोषून घेतल्यावर लगेचच चटचट असं उडायला चालू होतो आणि आपल्याला भाजण्याची शक्यता असते. लगेचच याच्यावर झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनिटं याला छान असं झाकून शिजवून घ्यायचं. आता पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि हा रवा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे तो गार होईल. आता हा रवा मी ताटामध्ये काढून घेऊन फॅन खाली ठेवला होता. 5 मिनिटांमध्येच हा गार झालेला आहे. आता याला आपल्याला छान असं मळून घ्यायचं. याला तेलाचा हात लावायचा किंवा पाण्याचा हात लावण्याची काहीच गरज पडत नाही. आपण जे फोडणीसाठी तेल वापरलेलं त्याच्यामध्येच हा मस्त असा गोळा तयार होतो. तर आता इथे हा रवा छान मळून झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून मुलांना ते व्यवस्थित खाता येतील आणि तुम्ही हे शाळेमध्ये दिलात तर मुलं आवडीने खातील. तर हे कलरफुल बॉल जर मुलांनी बघितले ना, तर ते पुन्हा पुन्हा तुम्हाला अशी रेसिपी बनवून द्यायला लावतील. तर असे आपल्याला हे बॉल बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळे बॉल्स इथे मी बनवून घेतलेले आहेत. आता हे बॉल मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता मी इथे कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये स्टँड सुद्धा ठेवलेलं आहे. आपल्याला ताटाला तेल लावण्याची सुद्धा गरज पडत नाही. हे बॉल्स एका प्लेटमध्ये काढायचे आणि आपण ज्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये स्टँड ठेवून ही प्लेट त्याच्यावरती ठेवून द्यायची. आता वरती झाकण ठेवायचं आणि फक्त 5 मिनिटं हे बॉल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 5 मिनिटानंतर ही बॉल्सची प्लेट आपल्याला बाजूला काढून घ्यायची आणि हे सगळे बॉल आपल्याला गार करून घ्यायचे आहेत. आता आपण याच्यासाठी छान असा तडका बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, त्याच्यासोबतच पांढरे तीळ घातलेले आहेत. याच्यामुळे हे बॉल्स दिसायला सुद्धा छान दिसतात आणि मुलं मग आवडीने खातात. आता त्याच्यासोबतच आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक कट करून घालायच्या. हिरवी मिरची मुलांच्या आवडीनुसार घाला. थोडासा कढीपत्ता घाला आणि छान असं तेलामध्ये हे परतून घ्या आणि मग याच्यामध्ये हे बॉल्स घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिनिटभर या फोडणीमध्ये हे बॉल्स मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मुलांना सर्व करताना याच्यावरती लिंबू पिळून मुलांना द्यायचं. मुलं खूप आवडीने खातात आणि कलरफुल गोष्ट म्हटलं की मुलं तर आवडीने संपवून टाकतात. तर अशा प्रकारे हे बीटरूटचे बॉल बनवून तुम्ही मुलांना डब्याला किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.